जात पात तोड़ दो, तिलक दहेज छोड़ दो, समाज के प्रवाह को नई दिशा में मोड़ दो. 1970च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये वाढता भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाई विरोधात एक जन आंदोलन उभं राहिलं. या आंदोलनाचं नेतृत्व केलं जयप्रकाश नारायण यांनी. बिहारची राजधानी पटनामधील ऐतिहासिक गांधी मैदानावर देशभरातून शेकडो तरुण जमले. या शेकडो तरुणांच्या मुखात एकच घोषणा होती, जात पात तोड़ दो, तिलक दहेज छोड़ दो, समाज के प्रवाह को नई दिशा में मोड़ दो. या आंदोलनाचं नेतृत्व जसं जयप्रकाश नारायण यांच्याकडे आलं तसं त्यांनी संपूर्ण क्रांतीची घोषणा केली आणि हे आंदोलन देशव्यापी बनलं. त्यानंतर सरकारनं आणीबाणी लागू केली आणि नंतर जनता पक्ष जन्माला आला. त्यानंतर 2011मध्ये अण्णा हजारेंनी लोकपालच्या मागणीसाठी उपोषण केलं आणि याच आंदोलनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला. देशातल्या आंदोलनाचा इतिहास पाहता आता दिल्लीत झालेल्या तरुणांच्या आंदोलनातून पुन्हा एकदा नवीन राजकीय पक्ष जन्माला येईल का? कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांची राजकारणात सक्रिय होण्याबाबतची नेमकी भूमिका काय, तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. भारताचा राजकीय इतिहास जर आपण बारकाईनं पाहिला तर लक्षात येतं की इथल्या राजकारणाला सर्वात मोठी वळणं ही संसदेतील चर्चांपेक्षा रस्त्यांवरील आंदोलनानं दिली आहेत. ज्या ज्या वेळेला देशात भ्रष्टाचार, महागाई किंवा सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात झाला आहे, त्या वेळेला जनता रस्त्यावर उतरली. भारतामध्ये अनेक राजकीय पक्ष हे निव्वळ राजकीय विचारसरणीतून उभे राहिलेले नाही आहेत, तर ते जन्माला आलेत एका तीव्र जनाक्रोशातून. जेव्हा एखाद्या मुद्द्यावर जनता एकत्र येते आणि तत्कालीन सरकार त्या मागणीकडे दुर्लक्ष करतं, तेव्हा त्या आंदोलनाचं रूपांतर एका चळवळीत होतं. असाच इतिहास राहिला आहे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचा आणि त्यानंतर 2011मधील अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा. आंदोलनातून जन्माला आलेल्या पक्षाचं मोठं उदाहरण म्हणजे 1970च्या दशकातील बिहार आंदोलन. 1970मध्ये बिहारमध्ये महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि सरकारी गैरकारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी अत्यंत आक्रमक आंदोलन उभारलं. बिहारमध्ये सुरुवातीला हा लढा विद्यार्थी संघटना आणि तरुणांच्या पुढाकारानं सुरू झाला होता. या आंदोलनाचा रोख केवळ राज्य सरकार विरोधात नव्हता, तर संपूर्ण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, दडपशाही आणि लोकशाहीच्या ऱ्हासाविरुद्ध होता. या आंदोलनात जेव्हा JP म्हणजे जयप्रकाश नारायण यांची एंट्री झाली, तेव्हा या आंदोलनाचा चेहराच बदलला. जयप्रकाश नारायण यांनी या आंदोलनाला संपूर्ण क्रांतीचं रूप दिलं. त्यामुळं हा लढा केवळ एका राज्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर लोकशाही वाचवण्याचं एक व्यापक जन आंदोलन बनला. या आंदोलनाची ढग इतकी तीव्र होती की पुढे चालून 1975मध्ये देशात आणीबाणी लागू करण्यात आली. विरोधी पक्षांना तुरुंगात डांबण्यात आलं. परंतु जेव्हा 1977मध्ये आणीबाणी संपली आणि निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा काँग्रेस विरोधी सर्व शक्ती एकत्र आल्या. बिहारमधल्या तरुणांच्या आंदोलनातून जे रोपटं लावलं होतं त्याचं राजकीय रूपांतर जनता पक्षात होऊन केंद्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतरच्या काळात राजकारण गाजवणारे लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, सुशील मोदी यांसारखे रथी महारथी याच आंदोलनाच्या मुशीतून बाहेर पडलेले चेहरे आहेत. जनता पक्षानंतर भारतानं असा दुसरा मोठा राजकीय भूकंप पाहिला तो 2011मध्ये. 2011मध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शन या बॅनरखाली अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात भ्रष्टाचाराविरोधात ऐतिहासिक आंदोलन उभं राहिलं. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर लाखो लोक एकत्र आले. हे आंदोलन जनलोकपाल कायद्याच्या मागणीसाठी होतं. परंतु संसदेत जेव्हा हा कायदा रखडला, तेव्हा या आंदोलनात दोन स्पष्ट वैचारिक गट पडले. यातला पहिला गट अण्णा हजारेंचा. अण्णा हजारेंचं म्हणणं होतं की राजकारण हे चिखलासारखं आहे आणि आपण त्यात उतरायला नको, आपण बाहेर राहूनच सरकारवर दबाव आणला पाहिजे. पण दुसरीकडे होता अरविंद केजरीवाल यांचा गट. केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मत वेगळं होतं. त्यांचं म्हणणं होतं, सिस्टीम बदलण्यासाठी सिस्टीममध्ये उतरावंच लागेल, केवळ मागण्या करून सरकार ऐकणार नाही. त्यामुळं थेट निवडणुकीच्या राजकारणात उतरायला हवं अशी केजरीवालांची भूमिका होती. आणि मग त्यानंतर 19 सप्टेंबर 2012ला अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल अधिकृतपणे वेगळे झाले. त्यानंतर 2 ऑक्टोबर 2012 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी केजरीवाल यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. अखेर 26 नोव्हेंबर 2012 रोजी आम आदमी पक्षाची अधिकृत स्थापना झाली. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मनीष सिसोदिया, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, कुमार विश्वास आणि इतर प्रमुख चेहरे एकत्र आले. भ्रष्टाचाराचा सफाया करण्याचं प्रतीक म्हणून त्यांनी झाडू हे निवडणूक चिन्ह निवडलं. या आंदोलनातले मुद्देच पक्षाचा जाहीरनामा बनले. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था, जनलोकपाल आणि शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी या मूलभूत सुविधा. या आंदोलनात्मक पार्श्वभूमीमुळेच आपण स्थापनेनंतर अवघ्या एका वर्षात दिल्लीत ऐतिहासिक कामगिरी करत सत्ता स्थापन केली. आता वळूयात सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे.
नुकताच नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीनं जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारलं होतं. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवस उपोषण केलं. अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो स्वीकारून शिक्षण खात्याचा अतिरिक्त पदभार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवला. दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या ऐतिहासिक यशानंतर आता येऊया सध्याच्या सर्वात चर्चेच्या विषयाकडं. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत मोठं आंदोलन उभं राहिलं. अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि सरकारनं आंदोलनातील प्रमुख मागण्यांवर निर्णय घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर एक नवीन चर्चा सुरू झाली. जसं बिहारमधील जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनातून जनता पक्ष आणि अण्णा आंदोलनातून आम आदमी पक्ष जन्माला आला, तसंच CJP देखील पुढे राजकीय पक्ष बनणार का किंवा राजकारणात सक्रिय होणार का, हा प्रश्न आता अनेकांकडून विचारला जातोय. CJPचे संस्थापक अभिजित दिपके आणि पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी आंदोलनाला यश आल्यानंतर पक्षाची पुढील रणनीती स्पष्ट केली. CJPचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी आंदोलन संपल्यानंतर स्पष्ट केलं की आता ते देशभर जाऊन इतर सामाजिक आणि जनहिताचे प्रश्न मांडणार आहेत. त्यांच्या मते शिक्षण क्षेत्रातील मुद्दा ज्या ताकदीनं देशभर मांडला गेला त्याच पद्धतीनं इतर प्रश्नही पुढं आणले जातील. मात्र पूर्णवेळ राजकारणात प्रवेश करणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी थेट हो किंवा नाही असं उत्तर दिलेलं नाही. त्यांनी एवढंच म्हटलं की भारतात कोणत्याही गोष्टीला कधी नाही म्हणता येत नाही. यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं की सध्या त्यांचा फोकस राजकारणात उतरण्याचा नाही. CJPचे दुसरे प्रवक्ते सौरव दास यांनीही सध्याचा उद्देश राजकीय पक्ष स्थापन करणं नसल्याचं स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की देशात आधीच शेकडो राजकीय पक्ष आहेत, पण तरुणांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणारा पक्ष दिसत नाही. म्हणून सध्या त्यांचा भर देशभर युवकांचे प्रश्न मांडण्यावर आहे. आंदोलन मागे घेताना राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले, या देशातील तरुण आता पूर्णपणे जागा झालाय. त्यानं स्वतःच्या हक्कासाठी आणि योग्य मागणीसाठी लढा दिलाय, ज्याची परिणती आज आपल्या सर्व मागण्या मान्य होण्यात झाली आहे. आता देशाचा जो कोणी नवा शिक्षण मंत्री बनेल त्यानं अत्यंत प्रामाणिकपणानं आणि उत्तरदायित्वानं आपलं काम करावं. आम्ही आता संपूर्ण देशात जाऊन जनतेशी संबंधित इतरही सामाजिक आणि जनहिताचे मुद्दे उपस्थित करणार आहोत. आता सर्वात मोठा प्रश्न, यातून नवीन राजकीय पक्ष उभा राहील का? इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा एखादं मोठं आंदोलन यशस्वी होतं तेव्हा त्याच्या राजकीय रूपांतराची चर्चा सुरू होते. सुरुवातीला अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात उतरण्याचा विचार नाकारला होता, पण नंतर परिस्थिती बदलली. CJPच्या बाबतीत पाहिलं तर संस्थापक अभिजित दिपके यांनी आंदोलनापूर्वी राजकारणात न जाण्याचे संकेत दिले होते. परंतु आंदोलनाच्या अभूतपूर्व यशानंतर प्रवक्त्यांच्या वक्तव्यात लवचिकता दिसून येते. आशुतोष रांका यांनी भारतात कशालाही नाही म्हणू नये असं सांगून भविष्यातल्या राजकीय मैदानाचा दरवाजा उघडा ठेवलाय. सध्या तरी CJPची सक्रिय राजकारणात उतरण्याची भूमिका नाही आहे, पण येणाऱ्या काळात देशातील प्रस्थापित राजकीय पक्ष तरुणांचे प्रश्न मांडण्यात अपयशी ठरले तर CJPचं रूपांतर एका राजकीय पक्षात झालं तर नवल वाटायला नको. तुम्हाला काय वाटतं? कॉक्रोच जनता पार्टीनं राजकारणात उतरून निवडणूक लढवायला हवी का, की त्यांनी केवळ दबावगट म्हणून काम करावं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.